हे आहेत आणि बाकीचे जे आहेत त्यांचं अनुकरण करत असतात. राईट. जे काही थोडंफार यश असतं त्यांना मिळालेलं ते त्यांचं अनुकरण करून मिळालेलं असतं. की एक काय असतं की क्रियावादी माणसं असतात, दुसरी प्रतिक्रियावादी असतात. क्रियावादी जी माणसं असतात ती स्वतः क्रिएशन निर्माण करणारी आणि वाचणारी माणसं असतात ती. आणि त्यामुळे काय माहितीये का, ही पुस्तकं वाचली पाहिजेत. दुसरी गोष्ट काय माहितीये का, आता हे आपल्या मानेसरांचं पुस्तक आहे. हे पुस्तक आता आपण हातात घेतलं असं आणि हे वाचतोय आपण, याचा एक गंध आहे. ह्या पुस्तकाला एक याचं डिझाईन आहे, ह्याचा एक फॉन्ट आहे, हे पाहतोय आणि हे वाचतोय आपण. तर माणसाला दोन प्रकारची मन असतात, एक वरचं मन आणि एक सुप्त मन आतलं, त्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात. काय पुस्तकात वाचलेलं हे माणसाच्या मनात, सुप्त मनात जातं. तिथपर्यंत जायची फक्त ताकद पुस्तकांच्या मध्येच आहे. काय तुम्ही मोबाईलवरच वाचता, टीव्हीवर पाहता, ई बुक आलेत, ऑडिओ बुक आलेत, वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत काय, ह्या वाचन संस्कृतीला पूरक आहेत. वाचन संस्कृती नव्हे ती, या वाचन संस्कृतीला पूरक आहेत. त्यामुळं पुस्तकांचा जो आहे, पुस्तकं वाचणारे, आता आपण कोंडीबा भिसेंशी बोललो, भास्कर गायकवाड आहेत, व आणखी अशी अनेक लोक आहेत की जी पुस्तकं वाचतात. माझ्या स्वतःच्या पुस्तकाच्या सांगावाच्या 5 आवृत्त्या संपलेत, जवळपास 5,000 प्रती गेलेत. अवकाळीच्या 3 गेलेत, एरे पैसाच्या 3 झालेत, गावठी किच्चाच्या 2 झालेत आवृत्त्या, हजारो पुस्तकं गेलेत. त्यामुळं पुस्तकं वाचतात. आता आपण देवा झिंजाडचं उदाहरण पाहतोय, रावणचं उदाहरण पाहतोय, किंवा अशा अनेक पुस्तकं सांगता येतील आपल्याला की ज्यांच्या हजारो प्रती लोक वाचतायत. मानेसरांच्या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या झाल्या. त्यामुळं असं अनेक प्रकारचं वाचन आहे. वाचणारी माणसं वाचत असतात. जे म्हणतात वाचन संस्कृती संपली, कोण वाचते पुस्तकं, कोण वाचत नाहीत पुस्तकं, तीच माणसं पुस्तक वाचत नाहीत. बाकी सगळं जग पुस्तकावर चाललंय असं मला म्हणायचं आहे. ही सगळी प्रेरणा आपल्याला पुस्तकांच्या मिळाली. पुस्तकांच्यामुळे मी जगलो, वाचलो, थोडंफार चालायला लागलो. 6 वर्षानंतर पहिलं पाऊल मी पुस्तकांच्यामुळे बाहेर ठेवलं. आणि काय पुस्तकांचं आणि काय द्यावं पुस्तकांनी. बरोबर आहे. मला ते संत तुकोबाराय यांची आठवण येईल की त्यांच्या भावाने जे ग्रंथ घरी ठेवले होते आणि त्यांना असे अनेक वेळा ते आत्महत्या करायला पण गेले होते, परंतु त्या ग्रंथांनीच त्यांना वाचवलं आणि इतकं मोठं संत पदवीपर्यंत नेऊन पोहोचवलं. आणि तुमच्या वडिलांचे जे मला